स्त्री आणि पुरुष जन्माला येताना दोघेही समान असतात, पण समाज त्यांना समान वाढू देत नाही. ही कथा आहे कुठल्याही एका स्त्रीची नाही. ही कथा प्रत्येक त्या स्त्रीची जिला सांगितलं गेलं तू मुलगी आहेस. ती जन्माला आली. घरात फटाके नव्हते, पण एक शांतता होती. आणि त्या शांततेत लपलेलं होतं एक वाक्य, मुलगी आहे. भाऊ बाहेर खेळत होता आणि ती घरात झाडू धरत होती. दोघांचं वय सारखंच, पण स्वप्नांना मर्यादा वेगळ्या. तिला शाळेत जायचं होतं, पण तिला सांगितलं गेलं, घर शिक, घरातली कामं शिक. प्रश्न विचारणं हा तर गुन्हा नव्हता, पण प्रश्न विचारणारी स्त्री समाजाला चालत नव्हती. मुलगा शिकेल कारण तो घर चालवेल, मग मुलगी शिकली तर ती काय करेल? हा प्रश्न कधीच विसरला गेला नाही, कारण उत्तर आधीच ठरलेलं होतं. पण काही स्त्रिया थांबल्या नाहीत. त्यांनी शिकण्याचा हट्ट धरला. सावित्रीबाई फुले फक्त इतिहासात नव्हत्या, त्या प्रत्येक त्या मुलीमध्ये होत्या जिला शिकायचं होतं. दगड लागले, अपमान झाले, पण शिक्षण थांबलं नाही. कारण सावित्रीबाईंना माहिती होतं, शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे. लग्न एका स्त्रीसाठी हे नातं नसतं, ती एक परीक्षा असते. नाव बदलतं, घर बदलतं, पण सगळ्यात आधी बदलते तिची ओळख. पुरुषाला लग्नानंतर जबाबदार म्हणतात आणि स्त्रीला समजूतदार. समता म्हणजे स्त्रीने पुरुषासारखं होणं नाही. समता म्हणजे स्त्रीला माणूस समजणं. निर्णयात सहभाग, स्वप्नांना पंख आणि चुकण्याचा हक्क. समता कायद्याने येत नाही, ती घरातून सुरू होते. जेव्हा मुलगी मुक्तपणे हसते तेव्हा समाज थोडा सुधारतो, आणि जेव्हा पुरुष तिच्यासोबत चालतो तेव्हा समता जन्म घेते. ही कथा इथे संपत नाही, कारण ही कथा आपली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.